नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ऋतुजा सोम ब्लॉग मध्ये। आज आपण बनवणार आहोत कोकणातील खास मुसमुशीत आणि चविष्ट आंबोळी। तर त्यास आंबोळी तयार करण्यासाठी आपण घेतलेला आहे यामध्ये तांदळाचं पीठ आणि 1 ग्लास पाणी, 2 वेस्ट। चला तर आता आपण बघणार आहोत आंबोळी बनवण्यासाठी काय लागणार। आपल्याला आंबोळी बनवण्यासाठी फक्त आणि फक्त लागणार आहे तांदळाचे पीठ, असे बारीक दळलेले पीठ पाहिजे आणि त्यानंतर पाणी। चला तर आता आपण हे पीठ मळून घेऊ। त्या पिठामध्ये टाकते मी थोडं मीठ, चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि त्याला पाण्याने असं हलवून घ्यायचं। लई पण पातळ करायचं नाही आणि लई पण घट्ट करायचं नाही, मध्यम करून घ्यायचं। थोडं थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्यामध्ये तांदळाच्या गोट्या व्हायला सुरू होतात, ते मस्त असं मिसळून घ्यायचं। हे बघा, आपलं मिश्रण असं मस्त झालेलं आहे। आपण आता हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत मुरण्यासाठी। हे आपलं आता पीठ पण 5 मिनिटं झालं मुरून घेतलेलं आहे। आता आपण आंबोळी बनवण्यासाठी गॅस लावून घेऊ। गॅस लावल्यानंतर त्यावर ठेवू पॅन। पॅन असा मस्त लगे गरम होऊ द्यायचा। त्यानंतर त्यावर लावायचं तेल। याला बरसनं पण लावलं तरी चालतंय, नाहीतर कांद्यानं पण लावलं तरी पण चालतंय याला। हे बघा, संपूर्ण लावून घ्यायचं, सगळीकडूनच लावून घ्यायचं याला पॅननं। याला 2-3 मिनिटासाठी चांगलं असं मस्त गरम होऊ द्यायचं। चला तर आपला आता पॅनला तेल पण लावून झालेलं, आपला पॅन पण गरम झालेला। चला तर आपण आता सुरू करू आंबोळी बनवायला। यावर टाकते मिश्रण, आधी सगळ्या बाजूने टाकून घ्यायचं। मस्त लगे असं सगळ्या बाजूने आधी टाकून घ्यायचं, नंतर मध्यभागी टाकायचं, कारण मध्यभागी आपला गॅस अगोदरच तापलेला राहतो। 2-3 मिनिटं आपण कमी गॅसवर त्याला चांगलं असं भाजू द्यायचं। ही बघा, आपली मस्त लगे आंबोळी भाजलेली आहे। आता आपण काय करू, तिला थोडं वरून तेल लावून घेऊ। फार पण लावायचं नाही, थोडंच लावून घ्यायचं। चला तर आता आपली आंबोळी आपण उलटून घेऊ। आधी त्या साईडनं सगळं इचकून घ्यायचं। ही बघा, आपली आंबोळी अशी मस्त लुसलुसीत तयार झालेली आहे। ही बघा, मस्त आपली आंबोळी भाजलेली आहे। चला तर आता आपण गॅस बंद करून आपली आंबोळी काढून घेऊ। ही पहा, किती छान आपली मौसूद आंबोळी तयार झालेली। ही आंबोळी नारळाच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत पण खाऊ शकता किंवा भाजी सोबत पण खाऊ शकता। खूप अशी मस्त चविष्ट लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।